विष्णू धर्मोत्तरम मध्ये राजा वज्र आणि मार्कंडेय यांचा संवाद आहे. फार सुंदर संवाद आहे. तो राजा म्हणतो की मला शिल्पकलेबद्दल जाणून घ्यायचं आहे. मार्कंडेय म्हणतात तसं असेल तर तुला चित्रकलेतलं ज्ञान पाहिजे. तो म्हणतो की ठीक आहे, मला चित्रकलेतलं ज्ञान पाहिजे की जेणेकरून मला शिल्पकला समजू शकेल. तो म्हणाला की तुला त्यासाठी नृत्य आलं पाहिजे. तो म्हणतो की मला नृत्य पण जाणून घ्यायची गरज आहे. तो म्हणतो मग तो इन्स्ट्रुमेंटल म्युझिकचा अभ्यास पाहिजे, ताल कळला पाहिजे. बरोबर. आणि तो म्हणतो की मग ठीक आहे, मला ते म्युझिक शिकायचं आहे, मग त्यासाठी तुला संगीत गाता आलं पाहिजे. तो म्हणतो मला गायचं पण आहे, मग तुला गद्य आणि पद्याचा पण अभ्यास म्हणजे साहित्याचा पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या कला ज्या आहेत ना, ह्या केवळ दिसणाऱ्या गोष्टीशी अवलंबून नव्हत्या. त्या सगळ्या कला मनुष्याच्या एकंदरीत जीवनामध्ये ज्या ज्या कलांमधून ती व्यक्त झालेल्या आहेत ना, त्या सगळ्यांचा कुठे ना कुठेतरी संबंध आहे. तर हे जे आहे ना, हे फार महत्वाचं आहे.